ची निवडणूक बिनविरोध. भाजप आणि शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही. मिलिंद नार्वेकर अंबादास दानवेंशी चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा निर्णय. विधान परिषद निवडणुकीमधून काँग्रेसची माघार. उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा. लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात. तुम लढो हम कपडा संभालते हैं अशी ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी टिवचलं. विधान परिषदेचा उमेदवार देताना उद्धव ठाकरेंनी विश्वासात घ्यायला हवं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची नाराजी. तर पुढच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जागा मिळावी, काँग्रेसची मागणी. झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच. दिव्यांग शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचा निर्धार. मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये कशी येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल. पश्चिम बंगालमध्ये माटी मानुषचं सरकार बनवणार. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त. अशोक खरातला 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी नाकारली. एसआयटी आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली. अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी. विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम. तर 2 मे पासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. मुंबई पुणे मिसिंग लिंक उद्यापासून सेवेसाठी खुला. मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. त्यामुळे एक्सप्रेस वेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही. खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका. गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचं जवळपास निश्चित. विद्यमान संचालक मंडळाची 4 मे रोजी मुदत संपणार. मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार. गोकुळ संघाची निवडणूक 4 महिने पुढे जाण्याची शक्यता. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध. विधान परिषदेसाठी शिवसेना आणि भाजपकडून अतिरिक्त उमेदवार न देण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा. विधान परिषदेचा उमेदवार देताना उद्धव ठाकरे यांनी विश्वासात घ्यायला हवं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची नाराजी. तर पुढच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत जागा मिळावी, काँग्रेसची मागणी. विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांकडून फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तटकरे आणि भुजबळ यांची देखील उपस्थिती. दादांचा वादा पाळल्याची सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती. शिंदेंनी आमचे सर्व मुद्दे स्वीकारले. आता शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. बच्चू कडू यांचा निर्धार. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरेंना उमेदवारी. अर्ज भरण्याच्या तासभर आधी शिंदेंची घोषणा. प्रहारचं शिवसेनेमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार. विधानसभेवर निवडून येण्याची कडूंची क्षमता संपल्यामुळे विधान परिषदेसाठी विलीनीकरण. पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही असं कडूच म्हणाले होते. संजय राऊत यांनी डिवचलं. लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. विधान परिषद उमेदवारीवरून अंधारेंसाठी रुपाली ठोंबरे पाटील यांचं व्हॉट्सअप स्टेटस. तर अंधारे नाराज नसल्याचं राऊतांचं भाष्य. नागपुरातील संघ मुख्यालयामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाळण्यात टाकल्याचे निनावी पत्र. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा. डीएसएस नावाच्या संघटनेनं पत्र पाठवल्याची माहिती. अशोक खरातला 8व्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी नाकारली. एसआयटी आणि सरकारी वकिलांनी केलेली कोठडीची मागणी फेटाळली.
अशोक खरातला 12 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी. खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदू बाबांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल. दैवी अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचाराच्या घटना उघड. दाऊद इब्राहिमचा खास सहकारी सलीम डोलाची एनसीबीकडनं कोर्टात हजेरी. दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याचं डोलाचं सिंडिकेट. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना. अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईत पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता. मुंबई विमानतळावर स्पाइस जेटच्या फ्लाईटला 4 तासांचा विलंब. उशीर झाल्यानंतर फ्लाईट रद्द झाल्यामुळे प्रवासी संतप्त. विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये पहिली डबल डेकर बस दाखल. आनंदनगर डेपोतून सेवेचा श्री गणेशा. शहरामध्ये एकूण 10 डबल डेकर बसेस धावणार. तुळजाभवानी मंदिरात सलग 3 दिवस व्हीआयपी दर्शन बंद असेल. 1 मे ते 3 मेच्या दरम्यान व्हीआयपी दर्शन पास बंद. सलग सुट्ट्यांमुळे होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा निर्णय.